दोन फलंदाज मात्र मैदानामध्ये पाहतोय देवलीपाडा संघाकडून. विश्वास आणि जयवंत हे दोन फलंदाज आहेत देवलीपाडा संघाकडून. गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी गोलंदाज येतोय सारंगपुरी संघाचा मोहन. स्ट्राईक एंडला फलंदाज जो पाहतो आपण देवलीपाडी संघाचा जयवंत. अल्लेली संघाचा संघ मालक आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय. निलेश वालिंबे सर आपण स्टेजवर यायचे असं नसतं व्हायचं आपण स्टेजवर. निलेश वालिंबे सर एक संघ मालक आहेत देवलीपाडे संघाचे. पहिले षटक टाकण्यासाठी आलाय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मोहन. पॉवर प्लेचं जे षटक टाकलं जातंय 30 षटक ते षटक टाकण्यासाठी सारंगपुरी संघाचा गोलंदाज आलाय मोहन. पहिला चेंडू टाकला जातोय. लाजवाब चेंडू टाकला गेला टप्पा पडला इष्टरक्षकच्या हातामध्ये जाऊन विसावला चेंडू. पहिला चेंडू निर्धाव चेंडू पाहायला भेटलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी धावा देण्याचा एक विक्रम असेल या गोलंदाजाचा एक टार्गेट असेल. फलंदाजाकडून एक अपेक्षा असेल देवलीपाडे संघाच्या फलंदाजांकडून का हा फलंदाज पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा मारून आपल्या संघाची धावसंख्या कुठेतरी 70-80 पार कराव्या. बघूया षटकातील दुसरा चेंडू टाकला जातोय. अप ट्रॅकर चेंडू ऑफ साईडच्या दिशेने फटका चांगलाय. क्षेत्ररक्षण लाजवाब पाहायला भेटलं. नक्कीच एक धाव घेतली गेली. एका धाब्याने मात्र स्वतःचा अकाउंट ओपन केले. संघाचा मात्र श्रीगणेश करतोय फलंदाज जयवंत. आता मात्र प्रथम स्ट्राईक एंडला गेलाय तो मात्र विश्वास. भरपूर विश्वास आहे त्याच्यावर आपल्या संघाचा. ट्रॅकर चेंडू तेवढा चांगलासा फटका स्टेट ड्राईव्ह फटका येतोय. मला तरी वाटतोय हा येतो दसई DPL चौकार. खूपच चांगलासा फटका पाहायला भेटला. स्टेट ड्राईव्ह आलेला हा चौकार. पुन्हा एकदा मनोजच्या षटकातील पुढचा चेंडू टाकला जातोय. ट्रॅकर चेंडू ऑफ साईडच्या दिशेने पुन्हा एकदा मला तरी वाटतं हा येतो बॅक टू बॅक दुसरा चौकार. लाजवाब फटकेबाजी आतापर्यंत पाहायला भेटते या फलंदाजाच्या बॅटीतून. दोन बॅक टू बॅक दोन चौकारचे मात्र पाहायला भेटलेत विश्वास याच्या बॅटीतून. देवलीपाडा संघाचा विश्वास ज्या प्रकारे नाव त्या प्रकारे फटकेबाजी करतोय. बघूया हॅट्रिक चौकार मारतो की काय. षटकातील पुढचा चेंडू मोहन याचा. ट्रॅकर चेंडू हलकासा लेडिंग एज लागून थर्डमॅनच्या दिशेने जातो चेंडू. एक धाव घेतली जाते. एका धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचली गेली. आतापर्यंत धावसंख्या झाले प्रगती पथावर 10. या स्पर्धेच्या निमित्तानं अल्याणी संघाचे संघमालक सन्माननीय निलेशजी वाळिंबे साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. स्पर्धेच्या निमित्तानं मी सन्माननीय नामदेवजी पडवळ साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभहस्ते अल्याणी संघाचे संघमालक सन्माननीय निलेशजी वाळिंबे यांचा यथोचित सन्मान
आणि त्यांचं स्वागत आपण करावं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली ती मात्र देवळीपाडा संघाची 11. दुसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाज झालाय सारंगपुरी संघाचा भरत. एक नावाजलेला गोलंदाज फलंदाज आहे या संघामध्ये, अष्टपैलू खेळाडू आहे. तसेच एकनाथजी दिनकर साहेब आपण सुद्धा स्टेजवर आसनस्थ व्हायचे, त्यांचे सुद्धा यथोचित सत्कार केले जाते. एकनाथजी दिनकर साहेब आपण आला, आम्ही तुमचे ऋणी आहोत. तसेच दसरे प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. खूपच चांगला असा पहिला चेंडू टाकला गेला, निर्धाव चेंडू पाहायला भेटला भरत याचा. षटकातील पुढचा चेंडू भरत याचा. अपट्रॅकर चेंडू ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक दूरवरून धावतोय. एक धाव पूर्ण केली, बघू दुसरी धावाची पूर्तता आणि 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण होतात. आणि या 2 धावांनी मात्र संघाची धावसंख्या झाली आतापर्यंत स्कोर कार्ड 13. षटकातील पुढचा चेंडू भरत याचा, पुन्हा एकदा हलकासा कट केलाय. क्षेत्ररक्षक येतो तोपर्यंत गुड आणि बिन विकेट जी मात्र पाहायला भेटते एका धाबेसाठी. कुठेतरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये भरत मात्र टिचून गोलंदाजी करतोय, कुठलाही मोठा फटका मारून देत नाही फलंदाजांना. खूप चांगला असा फटका आहे, मात्र लेग साइडच्या दिशेने बिरकवणी दिलाय. हा येतो ब्रँडेड चौका. धन्यवाद. श्रद्धा वायरस संघाचे जेवढे व्हॉलंटियर्स आहेत त्यांनी मात्र बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. मित्रांनो सहकार्य करा, आपलीच प्रीमियर लीग. आपण दसे गावचे जेवढे व्हॉलंटियर्स आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचे. आपल्या गावातील एक नामांकित स्पर्धा. यॉर्कर लाईनचा चेंडू तेवढाच चांगलासा खोदून काढलाय, क्षेत्ररक्षकाकडून झाली चूक, मात्र एक धाव घेतली गेली. नक्कीच धावसंख्या झाली ती मात्र 19. षटकातील शेवटचा चेंडू भरत याचा, हलकासा कट केलाय. बघूया पुन्हा एकदा, क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय, एकच धाव घेतली जाते. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली देवलीपाडा संघाची 20. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. सारंगपुरी संघ आपण स्पीड अप करायचे. नवीन गोलंदाज येतो, गोलंदाजी मार्कर रोहन. रोहन याचं विश्लेषण करायचं गेलं तर अंडर-22 या स्पर्धेमध्ये लाजवाब गोलंदाजी केली होती याच मैदानावर. आता बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. स्पीडअप करायचे सारंगपुरी संघ. कडक नियम कडक शिस्त आपण पाहतोय. दसरे प्रीमियर लीग 20-21 चा महासंग्राम. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकला जातोय.
ऑफसाईड यॉर्कर चेंडू होता, खोदून काढला फलंदाजाने, स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये लास्ट जॉब क्षेत्ररक्षण केलं, तोपर्यंत एक सिंगल मात्र पाहायला भेटले. दोन फलंदाजांमध्ये गुड कॉम्बिनेशन जे मात्र पाहायला भेटले आतापर्यंत. देवलीपाडा संघ प्रथमच या स्पर्धेसाठी आलाय, खूपच चांगली अशी कामगिरी करतोय. षटकातील पुढचा चेंडू, सामना करतोय विश्वास. पुन्हा एकदा हलकासा कट केलाय, एकदा पूर्ण केले बघूया. एकच धाव समाधान मांडला जातोय आणि एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचली 22-2. लोवर फुलटू चेंडू, फटका चांगला आहे, दूरवरून क्षेत्ररक्षक येतो, क्षेत्ररक्षक बनून राहिला अपेक्षक, चेंडू फरार होतोय, वन बाउन्स चौकार. चौकाराने मात्र संघाची धावसंख्या पोहोचली गेली आतापर्यंत. धावा झाल्यात देवलीपाडा संघाचा 26. बघूया रोहनेच्या षटकातील पुढचा चेंडू. दोन फलंदाज लाजवाब कामगिरी करतात. पुन्हा एकदा व्हाईट यॉर्कर चेंडू, खूपच चांगला असा फटका, गच्चाल असे चेंडू फेकी पाहायला भेटली. परिणाम एक धाव होती, तिथे मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतात दोन फलंदाज आणि या 2 धावाने धावसंख्या पोहोचली गेली देवलीपाडा संघाची 28. ऑफसाईडच्या दिशेने फटका चांगला आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही. आता मात्र पहिला गडी बाद करण्यामध्ये यश मिळालाय सारामपुरी संघाचा गोलंदाज रोहण्याच्या गोलंदाजीवर. पहिला डीजे. नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये देवलीपाडा संघाचा राजेश वालिंबे. षटकातील पुढचा चेंडू, लाजवाब चेंडू टाकला जातोय, निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. नक्कीच 3 षटकाच्या अखेरीस देवलीपाडा संघाची धावसंख्या झाली 1 गडी बाद. कॅमेरामॅन आपण कॅच करायचं. धन्यवाद डीजे. नवीन गोलंदाज येतोय प्रगती पथावर 4थं षटक टाकण्यासाठी. पुन्हा एकदा भरत आलाय. ज्या भरत याने दुसरं षटक टाकलं पॉवर प्लेचं, तो मात्र 4थं षटक टाकण्यासाठी आलाय भरत. हाफ ट्रॅकर चेंडू, फटका चांगला आहे, दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय, लाज जवाब जल टिपला जातोय.
दुसरा गडी बाद होतोय देवलीपाडे संघाचा. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये दिनेश. दोन झटके बसलेत ते मात्र देवलीपाडा संघाचे दोन फलंदाज बाद झालेत. भरत याच्या पहिल्या चेंडूवर मात्र यश मिळालाय गोलंदाजी करताना. भरत याला षटकातील पुढचा चेंडू. विश्वास याला हाफ ट्रॅकर चेंडू फटका चांगलाय. लास्ट जवाब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतं पण मात्र खूपच चांगलाच निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. सलामीचा फलंदाज अजूनही विश्वास मैदानामध्ये आहे. भरत याचा षटकातील पुढचा चेंडू. हाफ ट्रॅकर चेंडू फटका चांगलाय. खूपच चांगला क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. एकदा पूर्ण दुसरी धावेची पूर्तता. 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण होतात आणि या 2 धावाने देवलीपाडा संघाची धावसंख्या पोहोचली गेली आतापर्यंत स्कोर कार्डवर 30. धावसंख्या झाली ती मात्र देवलीपाडे संघाची 2 गडी बाद 30. फुलटो चेंडू बघूया भिरिकमणी दिलाय. तिथं मात्र दुरून क्षेत्ररक्षण येतोय. ज्या क्षेत्ररक्षकाने पहिला झेल टिपला होता तोच क्षेत्ररक्षक जाऊन दुसरा झेल टिपतोय. आता नवीन फलंदाज जातोय देवलीपाडे संघाचा विलास वालिंबे. विश्वास जो मात्र सलामीचा फलंदाज होता आता मात्र तंबूत परतलाय. नवीन फलंदाज विलास. भरतीच्या षटकातील पुढचा चेंडू दिनेश याला. ओहो लाजवाब चेंडू. टप्पा पडला. फिंगर रोल केले होते. इष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. चौथं षटक टाकण्यासाठी आलाय भरत की ज्यांनी पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकलं. लाजवाब गोलंदाजी केली होती. या षटकामध्ये सुद्धा लाजवाब गोलंदाजी करतोय. खूपच चांगलासा फटका आहे. क्षेत्ररक्षक येतोय. एकदा पूर्ण केले. बघूया दुसरी धाव घेतो की नाही. एकच धाव समाधान मानलं जाते. चार षटकाच्या अखेरीस लिंच ब्रेक. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे सारंगपुरी संघ.
पाचवं षटक टाकण्यासाठी सारंगपुरी संघाचा गोलंदाज येतोय अर्जुन. एक अर्जुन आपण पाहतोय बुरशेती संघाचा शहापूर तालुक्यातील ऑलराऊंडर खेळाडू आहे. तसंच हा सारंगपुरी संघाचा एक गोलंदाज येतोय अर्जुन. बॅटिंग पॉवर प्ले घेतले. बघूया बॅटिंग पॉवर प्ले देवलीपाडा संघाच्या फलंदाजांनी. गोलंदाज येतोय मोहन की ज्यांनी पॉवर प्लेचं पहिले षटक टाकलं होतं. तोच गोलंदाजी पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी आलाय मोहन. चला स्पीडअप करायचे. सारंगपुरी संघाने ते पेनलाईचा सामना करावा लागेल. कडक नेम कडक शिस्त आपण पाहता. दसरे प्रीमियर लीग 20-21 चा महासंग्राम. पाचवा षटक हाफ ट्रॅकर चेंडू. बॅटिंग पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतोय. बॅटच्या रणांगणामध्ये चेंडू आलाय आणि भिरकवून दिलाय 6 धावांसाठी ब्रँडेड षटकार. आता मात्र लाजवाब फटकेबाजी मात्र पाहायला भेटली. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये पहिल्या चेंडूवर मोहन याचा मोठा पहार केला या फलंदाजांनी. दिनेश अशाच प्रकारे फटकेबाजी करावी लागेल दिनेश याला. बघूया षटकातील दुसरा चेंडू दिनेश याला. मोहन याचा पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू. स्ट्रेट ड्राईव्ह फटका चांगलाय. दूरवर क्षेत्ररक्षक येतोय. लाजवाब क्षेत्ररक्षक पाहायला भेटलं. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव एसएसजी विरुद्ध पूर्ण होते आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचली गेली देवलीपाड्या संघाची 39 धावा. कुठेतरी संतगतीने झालेली धावसंख्या. आता मात्र स्पीडअप करावे लागेल या 2 फलंदाजांना, कारण की सारंगपुरी संघ एक नाबादलेला संघ आहे. पुन्हा एकदा हलकासा कट केलाय. क्षेत्ररक्षक येतोय. एकच धाव घेतली जाते. आतापर्यंत जर क्षेत्ररक्षण करायचं विश्लेषण केलं तर सारंगपुरी संघाचे क्षेत्ररक्षक लाजवाब क्षेत्ररक्षण करतात. मोहन याच्या षटकातील पुढचा चेंडू फलंदाज विलास याला. बघूया कशा प्रकारे फटकेबाजी करतोय. यॉर्कर लाईनचा चेंडू. बॅटीची लिडिंग एज लागून मात्र थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय. लाजवाब चेल टिपला जातोय. देवलीपाडे संघाचा दुसरा एक गडी बाद होतोय. खूपच चांगलासा गोलंदाजी करतोय मोहन. आतापर्यंत षटकामध्ये लाजवाब कामगिरी केली. पहिल्या चेंडूवर एक मोठा प्रहार आल्यानंतर कमबॅक करून दिले गोलंदाज मोहन याने. कुठेतरी आपल्या संघासाठी कमीत कमी धावा देऊन एक चांगलासा गोलंदाज म्हणून या संघामध्ये मी का ओळखलं जातो हे मात्र सिद्ध करून देतोय मोहन. पहिले पॉवर प्लेचं षटक टाकलं. त्या षटकामध्ये 11 धावा दिल्या होत्या. आता मात्र 5वं षटक टाकण्यासाठी आलाय. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. आतापर्यंत एकच षटकार पाहिलाय. षटकातील पुढचा चेंडू. नवीन फलंदाज मिलिंद याला.
स्टेप आउट केला होता लेग साईडला माराच्या नादामध्ये चेंडू जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. धावसंख्या झाले 40 धावा. ऑफसाईडच्या दिशेने हलकासा कट केलाय चेंडू. मला तरी वाटते फरार होतोय. 4 धावांसाठी येतोय हा ब्रँडेड चौकार. झोल्यावर बैसून झुलली आई, झोल्यावर बैसून झुलली, झोल्यावर बैसून झुलली आई, झोल्यावर बैसून झुलली. धन्यवाद डीजे. चला सारापुरी संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. धावसंख्या झाली 44. 4-4. नवीन गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवर अर्जुन. अर्जुन कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, जे मात्र 6वं षटक टाकण्यासाठी कर्णधाराने अर्जुनाच्या हातामध्ये चेंडू विसवलाय. नवदीप गोलंदाज आहे, अंडर 22 चा गोलंदाज. आतापर्यंत जेवढे गोलंदाजी मध्ये पाहिले गेले सारामपुरी संघाचे सर्व खेळाडू अंडर 22 चे मी पाहिलेत गोलंदाजी करत असताना. ज्या दिनेशाच्या बॅटतून एक षटकार पाहिला होता, आता मात्र खूपच चांगलासा फटका आहे. भिरकमने दिलाय. 4 धावांसाठी येतोय चौकार. झल्याचं पाणी गो हानावर मयाना. अर्जुन याच्या पहिल्या चेंडूवर भिरकवून दिलाय. 4 धावांसाठी चौकार. आतापर्यंत खूपच चांगल्याशी कामगिरी करतोय हा फलंदाज दिनेश. ओहो, फिंगर रोल केले गोलंदाजाने. लाजवाब चेंडू टाकला. टप्प पडला. इष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. ना एकदा निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. एक तेरे तो एक मेरे अशा प्रकारे गोलंदाजी करतोय अर्जुन. अर्जुन याच्या षटकातील तिसरा चेंडू टाकला जातोय दिनेश याला. काहीसा रनअप मध्ये चुका येतात. अर्जुन याच्या षटकातील पुढचा चेंडू अप ट्रॅकर चेंडू हलकासा कट केलाय. दूरवरून क्षेत्ररक्षक येतो. 1 धाव पूर्ण केले. बघूया चेंडू हातामध्ये कॅरी केला तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात. बघूया तिसरी धाव घेतली जाते. 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतात. गुड रनिंग. बिन विकेट पाहायला भेटते आणि पंचांचा इशारा तो 1 रन शॉट. 1 रन शॉट. खूपच चांगलं असं नॉन स्ट्रायकर फलंदाज आपण क्रीजच्या बाहेरून धावायचंय. छोटे मुले जे काळे कपड्याचे तिथे बाजूला बसले तिथून साईडला व्हायचे सर्व मुलं. अर्जुन याच्या षटकातील पुढचा चेंडू टाकला जातोय. लोवर फुलटो चेंडू. बघूया फटका फसलाय स्वतःच्याच फॉलोथ्रो मध्ये. गोलंदाज लाजवाब कामगिरी करतोय. आपल्याच फॉलोथ्रो मध्ये एक लाजवाब झेल टिपला जातोय. देवलीपाडा संघाचा नवीन खेळाडू पुन्हा एकदा बाद होतोय. धन्यवाद डीजे. या स्पर्धेसाठी कातकरी वाडीतील सर्व मुलं खूपच चांगला सहभाग त्यांचा आम्हाला आपण पुढे कार्यक्रमासाठी तयार राहायचे.
नवीन फलंदाज येतोय समीर वालिंबे. आतापर्यंतचे जेवढे फलंदाजांचे नावे मी ऐकले गेले तेवढे वालिंबे पाहायला गेले तर एकच गावातले सर्व एकच आडनावाचे सर्व खेळाडू. हाफ ट्रॅकर चेंडू या फलंदाजाच्या रणांगणामध्ये चेंडू आला आणि चेंडू भिरकवून देतोय 6 धावांसाठी ब्रँडेड षटकार. डीजे षटकाराने मात्र धावसंख्या होते देवलीपाडा संघाची अब तक 56. दिनेश लाजवाब कामगिरी करतोय. आतापर्यंत दिनेशच्या बॅटीतून 2 मात्र पण असे षटकार पाहायला भेटलेत. एक चौकार. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू त्याच दिशेने भिरकवून दिलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून झाली चूक. परिणाम 6 धावा. बॅक टू बॅक. बॅक टू बॅक दुसरा षटकार जो मात्र पाहायला भेटला दिनेशच्या बॅटीतून. मला तरी वाटतंय 7 षटकाची अखेरीस धावसंख्या झाले 62. कुठेतरी संत गतीने चालली होती धावसंख्या ती मात्र कुठेतरी वाढवण्याचा प्रयत्न करतो दिनेश. हरीशच्या हातातून मात्र झेल सुटला गेला आणि तो 7 धावांसाठी एक षटकार पाहायला भेटला. बघूया आता मात्र प्रथम स्ट्राईक एंड फलंदाज जाईल समीर आणि शेवट 7वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आलाय भगवान सोनारे. हा सुद्धा एक नावाजलेला गोलंदाज आहे भगवान. भगवानाच्या षटकातील पहिला चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू खोदून काढलाय फलंदाजाने. एक धाव पूर्ण करतोय. बघूया क्षेत्ररक्षक लाजवाब पाहायला भेटलं भरत याने. चेंडू फेकी चांगली होती. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला नाही पण कमबॅक मात्र खूप चांगलं पाहायला भेटलं आणि एकच धाव घेतली जाते. अजूनही उर्वरित 5 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा उभारण्याचा प्रयत्न असेल फलंदाज दिनेश याचा. स्ट्राईक रोटेट केली. दिनेश स्ट्राईकला गेलाय. नो चेंडू आहे. नो चेंडू आहे. फ्रीड असणार. फेकी गोलंदाज या स्पर्धेसाठी चालणार नाहीये आणि या स्पर्धेमध्ये जर फेकी गोलंदाज आढळला तर त्या गोलंदाजाला पुन्हा या स्पर्धेमध्ये गोलंदाजी टाकता येणार नाही. गोलंदाज येतो जयेश. फ्रीड चेंडू असणार यापुढील चेंडू. बघूया फ्रीड हा असणारे फलंदाज कशा प्रकारे फटका मारतोय. पुरेपूर फायदा घेतो की काय आणि ज्या प्रकारे म्हटला गेलाय त्या प्रकारे स्टेट ड्राईव्ह येतो हा दिनेश याच्या बॅटीतून ब्रँडेड षटकार. स्टेट ड्राईव्ह एक षटकार पाहायला भेटलाय. खूपच चांगली अशी कामगिरी करतोय हा देवलीपाडे संघाचा दिनेश. आतापर्यंत खूपच चांगली अशी कामगिरी केले. 4 षटकार कब्बल या फलंदाजाच्या बॅटीतून पाहायला भेटलेत.
यॉर्कर लाईनचा चेंडू फलंदाजाला काही समजला नाही. इष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो चेंडू. निर्धाव चेंडू पाहायला भेटतो. एक तेरी तो एक मेरी अशा प्रकारे ही मात्र गोलंदाजी करतोय सारंगपुरी संघाचा गोलंदाज जयेश. निर्धाव चेंडू पाहायला भेटतो. एक पहिल्या चेंडूवर एक षटकार पाहायला भेटला. त्याच्यानंतर मात्र कमबॅक करतोय. बघूया आता मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू फटका चांगला आहे. दूरवर क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षक लाजवाब केलं. बघूया दुसरी धाव घेतो की काय आणि दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण होत्यात. गुड कॉम्बिनेशन जे मात्र पाहायला भेटते. 1 रन शॉर्ट आहे. पंच तटस्थ पंच आहेत. 1 रन. नॉन स्ट्रायकर फलंदाज आपण क्रीजच्या बाहेरून धावायचे. षटकातील पुढचा चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू खूपच चांगला असा फटका आहे लेग साईडच्या दिशेने. तिथे मात्र क्षेत्ररक्षक भरत खूप चांगल्याशी कामगिरी करतोय. तेवढीच चांगल्याशी चेंडू फेकी. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये रनआउटच्या स्वरूपात गडी बाद होत आहे. दिनेश बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज जातोय देवळीपाडा संघाचा संभाजी सापले. धावसंख्या झाले 72. खूपच चांगलीशी कामगिरी करून मात्र परततोय दिनेश. संघ कुठेतरी अडचणीत पडला होता त्यावेळेस मात्र तुटून पडला गोलंदाजांवर दिनेश आणि आपल्या संघाची धावसंख्या पोहोचवली 72 अंकीवर. बघूया नवीन फलंदाज झालाय. ट्रॅकर चेंडू हलकासा कट केलाय. बघूया एक धाव पूर्ण होते की काय आणि एक धाव मात्र यशस्वीरित्या पूर्ण होते. 7 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाले 73 धावा आणि 74 धावांचं आव्हान ठेवले सारंगपुरी संघासमोर देवळीपाडा संघाने. आई गावदेवी सारंगपुरी संघ. यापुढील समालोचनाचे भार सांभाळतील माझा मित्र खूपच चांगला असा शहापूर तालुक्यातील एक बुलंद आवाज अमर राऊत सर. धन्यवाद फैजल. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना रंगतोय सारंगपुरी विरुद्ध देवळीपाडा संघ. श्रद्धा स्पोर्ट्स धसई आयोजित धसई प्रीमियर लीग सन 2021 आजचा हा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातील हा शेवटचा सामना रंगतोय सारंगपुरी विरुद्ध देवळीपाडा. यावेळेस देवळीपाडा या संघाने प्रथम फलंदाजी केली. त्र्याहत्तर धावांची खेळ केली आणि आता सारंगपुरी या संघासमोर 42 चेंडू आणि 74 धावांचं आव्हान उभं केलंय. तत्पूर्वी मित्रांनो उद्याचा संडे धमाका असणार आहे. मागच्या 2 दिवसापासून म्हणजे कालचा दिवस आणि आजचा दिवस या 2 दिवसात आजचा दिवस आणि कालचा दिवस या 2 दिवसांमध्ये आपण अप्रतिम क्रिकेट सामन्यांचा नजराणा इथं पाहिला त्याचा अनुभव घेतलाय.
क्रिकेटचा मनस्वी आनंद लुटलाय आणि आता उद्या तितक्याच ताकदीनं आणखी संघ उतरतील, नव्या बॅटल्स आपल्याला पाहायला मिळतील. क्रिकेटचं एक वेगळं सौंदर्य या दसईच्या भव्य प्रांगणात आपल्याला अनुभवता येईल. उद्या पहिला सामना होईल, उद्या सकाळी पहिला सामना होईल DS स्पोर्ट्स शेनवा विरुद्ध श्रद्धा वॉरियर्स धसई. 8:15 वाजता रिपोर्टिंग टायमिंग असेल दोन्ही संघांसाठी आणि 8:30 पहिला बॉल टाकला जाईल. 8:15 नंतर कोणताही संघ मैदानावर आला या दोन संघांपैकी तर त्याला 5 धावांच्या पेनल्टीचा सामना करावा लागेल. याची नोंद संघनायक आणि संघ व्यवस्थापक या दोघांनी घ्यावी. त्याचबरोबर दुसरा सामना असेल GS स्पोर्ट्स आसनगाव विरुद्ध शिवतेज शिरगाव संघ. तिसरा सामना असेल ओम साई कासगाव विरुद्ध सतीश स्मृती वालशेत. चौथा सामना होईल JS स्पोर्ट्स आसनगाव विरुद्ध श्रद्धा स्पोर्ट्स वॉरियर्स धसई. एक उत्तम बॅटल पाहायला मिळेल. दोन तुल्यबळ संघ एकमेकांच्या विरोधात ठाकतील मित्रांनो. आसनगाव मध्ये कॅन्डी, सचिन, नंदन यांसारख्या सर्वोत्तम खेळाडूंचा भरणा. तर आता मात्र मागच्या 2 सामन्यांपासून ज्याची बॅट तळपली आहे, द ब्रँड ऑफ शहापूर मुस्तफा शेख, दुसरीकडे इम्रान, सूरज विशे असे अनेक नावाजलेले फलंदाज, गोलंदाज, अख्तर शेख अशा 2 संघांमध्ये हा सामना रंगेल. त्यानंतर ओमसाई कासगाव विरुद्ध शिवतेज शिरगाव, त्यानंतर DS स्पोर्ट्स शेणवे विरुद्ध सतीश स्मृती वालशेत आणि नंतर शेवटचा सामना उद्याच्या दिवसातला RS स्पोर्ट्स साडगाव विरुद्ध भरत स्पोर्ट्स बेडीसगाव. चला या सामन्याकडे आपण वळतोय. देवळीपाडा या संघानं 42 चेंडूमध्ये 73 धावा उभ्या केल्या आणि 42 चेंडूमध्ये 74 धावांचं आव्हान उभं केलंय ते सारंगपुरी या संघासमोर. दोन्ही संघांमध्ये यंगस्टर्सचा भरणा, मोठमोठ्या स्पर्धांमधला अनुभव थोडासा आपल्या शिदोरीमध्ये कमी असला तरी जोश आहे ते बळ संचारलेला आहे, विजयाचा जुनून भरलेला आहे. आणि मग अशा वेळीस अनुभव विना अनुभव या साऱ्या संज्ञा बाजूला सारल्या जातात, कारण मग डोळ्यासमोर एकच लक्ष असतं, ते म्हणजे टायटल विनिंगचं. पण धावण्या अगोदर आणि पळण्या अगोदर माणसाला रांगायला यायला पाहिजे. जर मोठ्या स्पर्धा जेते पदावर नाव कोरायचं असेल तर लीग मधल्या प्रत्येक मॅचवर विजयी भव असं म्हणण्यासाठी तुमचा खेळ सर्वोत्तम झालाच पाहिजे. हे सूत्र जेव्हा तुम्ही अवलंबाल तेव्हा तुम्ही एका मोठ्या यशाच्या दिशेने वाटचाल कराल, यामध्ये तिळमात्रही शंका नाही. हा पहिला चेंडू या डावाचा या वेळेस लेग साइडच्या दिशेने टोलावलेला अप्रतिम सुरुवात खातं खोलताय पहिल्या चौकाराने. धन्यवाद DJ. फलंदाज डावकरी आताचा मनोज विश्वास याच्या गोलंदाजीवर त्याचं स्वागत करतोय. पहिल्याच चेंडूवर लॉंग लेगच्या दिशेनं फटकावलेला फटका, अप्रतिम सौंदर्य क्रिकेटचा. यावेळेस गोलंदाज विश्वास पुन्हा सज्ज होतोय. 42 चेंडू आणि 74 धावा. या 74 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार वसूल केला गेलाय. विश्वास याच्या षटकातला हा दुसरा चेंडू सामना करेल मनोज. यावेळेस प्रतिम फटका म्हणता येईल. फायनलिकच्या दिशेने चेंडू करतो ट्रॅव्हल नॉन स्टॉप, सीमा पार, बॅक टू बॅक. हा दुसरा चौकार. धन्यवाद DJ. ज्या आत्मविश्वासानं यंगस्टर्सचा भरणा असलेला देवळीपाडा संघ खेळला, तितक्याच आत्मविश्वासानं सारंगपुरी हा यंगस्टर्सचा भरणा असलेला संघ पहिल्या 2 चेंडूवर तिकट प्रत्युत्तर देताना
या षटकातला तिसरा चेंडू, यावेळेस अप्रतिम गोलंदाजी लेग साइड मधून हा चेंडू उजव्या येष्टीच्या खोलवर टप्प्यावर. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडूवर तुम्ही तुमची ताकद दाखवली. आता वेळ माझी आहे आणि एकदा वेळ माझी आली की मी कोण, मी काय हे दाखवायला मी तयार. या षटकातला पुढचा चेंडू. या वेळेस लेक्साच्या दिशेने डोलावण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय हवेत, जाऊन स्थिरावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातात, बसतोय मनच्या रूपात. सारंगपुरी संघाला पहिला वहिला मोठा झटका. धन्यवाद डीजे. 4 चेंडू 1 बाद 8 धावा. आता मात्र मी मगाशीच म्हटलं होतं की वेळ तुमची होती, आता वेळ माझी आली आहे मित्रांनो. योग्य वेळी योग्य निर्णय, समोरच्या फलंदाजांचे मनसुबे ओळखून त्यांच्या डाव पेचांना उद्ध्वस्त करण्याची कला ज्या गोलंदाजाला जमते ना, तोच या विश्वामध्ये, या क्रिकेटमध्ये आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवत असतो. आता येतोय मोहन. पहिला चेंडू मोहन खेळतोय. आता मात्र फाईन लेगच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडूची उसळी मात्र त्याला बीट करून जाते. निर्धाव होतोय चेंडू. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू निर्धाव, चौथा चेंडू गडी बाद, 5वा चेंडू निर्धाव. हा मॅचचा टर्निंग पॉइंट होऊ शकतो का? वेलकम बॅक म्हणता येईल. निराशेकडे झुकलेलं मनोबल आता मात्र आत्मविश्वासानं परिपूर्ण. मी सर्व खेळाडूंना विनंती करेल की आपण ही स्पर्धा नियमांच्या चौकटीत खेळतोय. नियमांच्या कक्षांना सोडून आपण नियमांचं उल्लंघन करायचं नाही. आज सगळ्या भारतभर ही स्पर्धा लाईव्ह चालली आहे. तुमच्या प्रामाणिकपणाचं आणि खिलाडी वृत्तीचं दर्शन आम्हाला घडू द्या. या षटकातला पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू होता. स्ट्राइक कीप करण्याचा प्रयत्न होता, सिंगल न ती स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळेस प्रयत्न फसलाय. चेंडू जातो निर्धाव. पहिल्या 2 चेंडूवर सपाटून मार खाल्ल्यानंतर पुढच्या 4 चेंडूंमध्ये आपली क्षमता सिद्ध करताना गोलंदाज विश्वास. नाव विश्वास, स्वतःवरचा पुन्हा मिळवला विश्वास आणि आता सगळ्या देवळीपाडा या संघामध्ये निर्माण झालाय एक वेगळाच विश्वास. एका षटकाच्या समाप्तीनंतर सारंगपुरी या संघाची धावसंख्या होतीये 1 बाद आणि 8 धावा. बेचाळीस चेंडू आणि 74 धावांचं आव्हान. पहिल्या षटकांती 8 धावा. या षटकातला पहिला चेंडू फलंदाज पुढे येतोय, त्याला फॉलो करण्याच्या नादामध्ये चेंडूची दिशा भरकटली जाते. लेग खूपच बाहेरचा चेंडू, पंचांचे हात हवेत स्थिरावले जातात. अवंतर स्वरूपात संघाची धावसंख्या 1 वाढते. गोलंदाज हरेश यावेळेस मात्र आपला सूर गवसताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 धावा. 74 धावांचा गरज असताना, 74 धावांचा पाठलाग करत असताना आता समीकरण बदललं जात आहे. 36 चेंडू आणि यावेळेस 65 धावांची गरज. यावेळेस पॉइंटला कट केलेला अतिशय सुरेख फटका आणि या फटक्याला अजूनपर्यंत कुणाकडे उत्तर नाहीये. चेंडू जातोय सीमा पार. यावेळेस पंच जय पवार सर यांचा इशारा. टेनिस क्रिकेट विश्वातील नावाजलेले पंच आणि पंचांची भूमिका बजवायच्या अगोदर टेनिस क्रिकेट विश्वातील नावाजलेले खेळाडू म्हणून अवघ्या महाराष्ट्रानं ज्यांना पाहिलंय ते सन्माननीय जय पवार सर आज पंचांच्या भूमिकेत आणि त्यांची संपूर्ण टीम. खरंच पासून सॅल्यूट, मनापासून सलाम. वळतोय आपण सामन्याकडे.
हॅलो. या वेळेस मात्र जोरदार प्रहार, चेंडू जातोय सीमापार, षटकार. या षटकारानिशी सारंगपुरी या संघाची धावसंख्या 6 न वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा. आता मात्र सारंगपुरी संघानं पहिल्या षटकामध्ये पाहिलं, जाणून घेतलंय की देवळीपाडा संघाच्या गोलंदाजांची जमेची बाजू काय, आणि यावेळेस मात्र थेट हल्ला चढवायला सुरुवात केली आहे. पुढचा चेंडू पुढे खेळण्याचा प्रयत्न, या वेळेस फटका जातो शॉर्ट मिड ऑफच्या दिशेनं. चेंडू फील्ड केला जाईल, थ्रो केला जाईल आणि कलेक्ट केला जाईल. या कालावधी दरम्यान एक धावून पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या 1 न वाढती, धावसंख्या होती ती 20 धावा. 3 चेंडू, तर 74 धावांचं लक्ष, अजूनही 54 धावा काढणं गरजेचं आहे. सारंगपुरी या संघाला जर या सामन्यामध्ये विजय मिळवायचा असेल आणि देवळीपाडा संघाला अजूनही 54 धावा डिफेंड करायच्या आहेत, वाचवायच्या आहेत. या वेळेस मात्र एक अनोखा फटका आणि जातोय सीमा पार, षटका, चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता मात्र 24 धावा. 4 चेंडू मध्ये खरपूस समाचार घेतला गेलाय. गोलंदाज हरेश याचा या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा लेग साइडच्या दिशेने होतोय जोरदार प्रहार. हल्ला बोल, आगाज यलगार पाहायला मिळतोय. ब्रँडेड क्वालिटीचा षटकार. धन्यवाद. या षटकारानिशी सारंगपुरी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा. 74 धावांचं लक्ष आणि आतापर्यंत 30 धावांपर्यंतची मजा. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर खेळवला गेलाय. लाईन काय वाचता आली नाही, रीड करता आली नाही या फलंदाजाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सारंगपुरी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा. 1 बाद 30 धावा. आता मात्र जिंकण्याकरता 30 चेंडू आणि 44 धावांची गरज. 30 चेंडू आणि 44 धावा. जवळपास 9च्या सरासरीनं या धावा वसूल कराव्या लागणार आहेत. मित्रांनो, असं म्हणतात जसा अनुभवाचा फायदा आपल्याला होत असतो, अनेक मार्ग आपल्या पायदळी तुडवताना, अनेक मार्गक्रमण करत असताना, पण त्याच अनुभवासोबत जर तुमची तरुणाई, तुमचा जोश, तुमचं बळ, तुमचा उत्साह, तुमचा ताजेतवानपणा, या साऱ्या गोष्टी जर तुमच्या गाठी असतील, संग्रही असतील, तर मग मात्र तुम्ही कोणताही गड किल्ला, तुम्ही कोणतंही आव्हान, तुम्ही कोणताही मार्ग सापडू शकता, आव्हान पेलू शकता, संकट बाजूला सारू शकता. आणि आता मात्र त्याच दिशेनं वाटचाल केली जाते. 30 चेंडू आणि 44 धावांचं समीकरण आलंय आता सारंगपुरी या संघासमोर. पाहूया या दोघांच्या रंगलेल्या आजच्या दिवसातल्या शेवटच्या सामन्यामधल्या या युद्धात विजयाचा षटकार किंवा विजयाचा किताब नेमका कोणता संघ पटकावतोय. कारण दोघेही या लीग मधली पहिली मॅच खेळतायत, त्यामुळे या लीग मधला आपला पहिला वैला विजय आणि त्या मार्फत या लीग मधल्या गुणतालिकेतला आपला पहिला गुण मिळवण्यासाठी झुंजतायत. या हक्काचा, या किताबाचा मानकरी कोण ठरतो आणि गुणतालिकेतील पहिलं गुण कोण संपादित करतोय हे बघणं मित्रांनो प्रत्येक चेंडू गणिक रंजक ठरणार आहे.
तिसऱ्या षटकाचा पहिलाच चेंडू, यावेळेस जोरदार प्रहार, मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय चेंडू. इथे एक धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावती. धावसंख्या होते 31 धावा. समीकरण बदललं जात आहे. आता मात्र 29 चेंडू आणि जिंकण्यासाठी हव्यात त्या 43 धावा. आता मात्र यावेळेस देवळीपाडा संघाच्या गोलंदाजाला, विशेषतः कर्णधाराला आपल्या प्लॅनिंग मध्ये थोडासा चेंज करावा लागणार आहे. वैविध्यता गोलंदाजीमध्ये आणावी लागेल. या वेळेस सुरेख चेंडू घेतोय उसळी, लॉंगॉनच्या दिशेनं हा चेंडू जातोय. या वेळेस क्षेत्ररक्षकाकडून गलती होत आहे, मात्र कोणताही त्याचा दुष्परिणाम भोगावा लागत नाही. बघा, एका धावेवर समाधान मानावं लागतं. ते सारंगपुरी या संघाला या एका धावेनं सारंगपुरी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. आता मात्र 32 धावा. समीकरण बदललं जात आहे. आता विजयासाठी आवश्यक आहेत त्या 28 चेंडू आणि 42 धावांची गरज. 28 चेंडू आणि 42 धावा. यावेळेस पुढे खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू टाकलाय आखूड टप्प्याचा. चेंडू निघून जातोय फाईन लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, अयशस्वी प्रयत्न. चेंडू होतोय सीमा पार. येतोय एक ऊर्जा देणारा सणसणीत चौकार. घरी घरी रसगाने रामाचा नामाची काही पैसणी गौरी नावरी ना. घरी घरी रसगाने रामाचा नामाची काही पैसणी गौरी नावरी. धन्यवाद डीजे. या चौकारानिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 36 धावा. समीकरण बदललं जात आहे आणि आता जिंकण्यासाठी हव्यात 27 चेंडू आणि 38 धावा. यावेळेस पुढे खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय, पण चेंडू करता हवाई सफर. हा येतोय सीमा पार षटकार. या 6 धावांनिशी सारंगपुरी या संघाची धावसंख्या होतीये आता मात्र 42 धावा. समीकरण पुन्हा बदलत आहे. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळत आहे. यावेळेस देवळीपाडा संघाचा राजेश मात्र खूप महागडा ठरतोय. कर्णधारानं ज्या विश्वासानं राजेशच्या हाती चेंडू सोपवला होता, त्या विश्वासामध्ये पात्र ठरत नाहीये गोलंदाज राजेश. आणि आता मात्र देहबोली पाहायला मिळते ती महेश नावाच्या फलंदाजाची. 6 चेंडू खेळलेत आणि तब्बल 22 धावा केल्यात. आपल्या संघाचा तारणहार ठरतोय तो महेश. यावेळेस राजेशाचा चेंडू आणि यावेळेस चेंडूला दाखव आसमान. हा येतोय षटकार. धन्यवाद डीजे. म्हणून म्हणतात आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं, अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं. आलेल्या प्रत्येक संकटामध्ये आपण उभं ठाकायचं असतं आणि संकटासमोर निधड्या छातीनं लढायचं असतं. आपला आवेश, आपला आत्मविश्वास पाहून संकटालाही म्हणावं लागतं, बॉस तुम ग्रेट हो, चुकी माझी झाली, जगात सगळ्यांचा नाद करा पण आमचा कोणी करू नका. हे सांगताना यावेळेस सारंगपुरीचा हा ब्रँडेड क्वालिटीचा हार्ड हिट बॅट्समॅन महेश. अप्रतिम फलंदाजी. 7 चेंडू आणि 28 धावांची वादळी खेळी पाहायला मिळते. या षटकातला शेवटचा चेंडू. पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस फुल टॉस चेंडू, पण मात्र फायदा उठवता आला नाही. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सारंगपुरी या संघाची धावसंख्या होतीये 48 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 36 धावांची गरज. आता गोलंदाजी मार्कवर देवळीपाडा या संघाकडून येतोय गोलंदाज विश्वास, ज्यानं पहिलं षटक टाकलं होतं. पहिल्या षटकातल्या 2 चेंडूवर चौकार घेतले होते, पण मात्र पुढचे 4 चेंडू आपला अप्रतिम स्पेल दाखवला होता, आपलं टेम्परामेंट दाखवलं होतं आणि गोलंदाजी मधला आपला कसब, आपली कौशल्यता पणाला लावली होती. एक गडी बाद केला होता पहिल्या षटकामध्ये. यावेळेस पुन्हा जबाबदारी. वेळेस फलंदाजाचे मनसुबे ओळखले गेले, बैल उडाल्यात, फलंदाज झालाय त्रिफळाचीत.
गडी होतोय बाद. थँक्यू डीजे. पहिल्याच चेंडूवर गडी बाद केलाय मोहनच्या रूपानं, मोहनला त्रिफळाचीत केलंय आणि पुन्हा आम्ही या सामन्यामध्ये जिवंत आहोत. आम्ही आशा सोडलेली नाहीये. अजून बराचसा सामना बाकी आहे. याचा यलगार करताना देवळीपाडा संघ आणि मोहनच्या रूपानं त्याला माघारी परतवून सारंगपुरी संघावर दडपण टाकण्याचा प्रयत्न करतो विश्वास. आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी. आता मात्र फलंदाजीला येतोय हरेश. विश्वास याचा चेंडू पुन्हा ज्यामध्ये यॉर्क लाईनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, त्यांच्या हाताच्या ऍक्शन वरून वाटतंय, पण या वेळेस दिशा भरकटली आहे. वाईटचा इशारा अवांतर स्वरूपात संघाच्या धावसंख्येत 1 नंबर. या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेस ज्या टप्प्याची ते वाट बघतायत पुन्हा त्याच टप्प्यावर चेंडू टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा चेंडू निघून जातो लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचे हात हवेत स्थिरावतायत. वाईटचा इशारा येतोय. आमच्या स्कोरर सूरज विषयांच्या भाषेत स्वैर असा मारा होतोय आणि संघाची धावसंख्या 1 न वाढतीये. धावसंख्या जाऊन पोहोचती आता मात्र 50 या धावसंख्येवर. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन. चेंडू पडल्यानंतर आलाय आत. बॅटचा केलाय स्पर्श, जाऊन स्थिरावलाय यष्टिरक्षकाच्या हातात आणि हा तिसरा झटका. थँक्यू डीजे. 2 चेंडू आणि या 2 चेंडूवर विकेट घेण्यात यश आलंय ते विश्वास गेला. हॅट्रिकची चान्स आहे, हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिक संधी गोलंदाज विश्वास याला. अप्रतिम गोलंदाजी. इथून कुठेतरी सामना निसटला का काय अशी भावना झाली होती, परंतु विश्वासचे 2 अप्रतिम चेंडू आणि पूर्ण सामन्याला या क्षणाला कलाटणे. या वेळेस ऑफ स्टंपचा पिच झालेला चेंडू मिडल स्टंप घेऊन जातोय. फलंदाज होतोय त्रिफळाचीत. या लीग मधली ही साधली जाते. माफ करा, वाईट बॉल होता त्यामुळे हे सलग 3 विकेट पकडल्या जात नाही, परंतु आता चान्स निर्माण होतीये. एकूण 3 विकेट घेतल्यात या षटकामध्ये, परंतु आता पुढच्या चेंडूवर जर गडी बाद केला तर मात्र हॅट्रिक साधली जाईल. या लीग मधली दुसरी अप्रतिम गोलंदाजी. 4था झटका बसला जातोय सारंगपुरी संघाला. सारं काही चाललं होतं आलबेर, परंतु मध्येच फसलाय सारा खेळ, अशी ही तरा इथं आपल्याला पाहायला मिळते. या षटकातला 4था चेंडू घेऊन येतो तो विश्वास. संघाची धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या आहे 50. अजूनही जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. या वेळेस फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू राहिला वर. हा जातोय बिमर आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. 22च्या स्वरूपात 1 धाव. अशा एकूण 2 धावा. और द रेस्ट यस. पंचांचा इशारा, पंचांचा निर्णय अंतिम आहे. एकूण 2 धावा. संघाची धावसंख्या 2 वाढतीये. धावसंख्या होतीये 22 धावा. आता मात्र माफ करा 52 धावा. जिंकण्याकरता हव्यात त्या 22 धावा.
यावेळेस विश्वास अप्रतिम गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस चेंडू होता फ्री हिट, मात्र धाव मिळते. संघाची धावसंख्या 1 न वाढतीये, धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता मात्र 53 धावा. त्यावेळेस लेग साईडच्या डोलावलेला फटका, चेंडू जातो लेग साईडच्या दिशेने चेंडूच्या मागे, परंतु चेंडू कलेक्ट केला जाईल, तिकडून थ्रो केला जाईल, त्यावर पुन्हा कलेक्ट केला जाईल. या कालावधीमध्ये धावल्या जातात त्या एकूण 2 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता मात्र 55 या धावसंख्येवर. या षटकातला शेवटचा चेंडू, गोलंदाज विश्वास याचा. शेवट चेंडू, पुन्हा चेंडू बाहेर पडल्यानंतर आतमध्ये आलाय. अप्रतिम शॉट म्हणता येईल, पॉइंटच्या गॅप मधून निघालेला चेंडू, आणि चेंडू जातोय सीमा पार, चौकार. डीजे चालू. थँक्यू डीजे. बॅटिंग पॉवर प्लेचा कॉल येतोय. 18 चेंडू आणि 15 धावांची गरज सारंगपुरी संघाला विजय होण्यासाठी. हॅलो, 18 चेंडू आणि 15 धावांची गरज. यावेळेस गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज तेजस. अठरा चेंडू आणि 15 धावा. यावेळेस कर्णधारचा विश्वास साध्य करण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज मिलिंद. पाहूया यावेळेस देखना फटका. यावेळेस कव्हरच्या दिशेने गेलेला हा फटका, चेंडू जातोय सीमा पार, येतोय चौकार. या चौकारानिशी सारंगपुरी संघाची धावसंख्या होते 63 धावा. आता जिंकण्याकरता 11 धावांची गरज. चेंडू आहेत 17. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो मिडॉनच्या डोक्यावरून आणि क्षेत्ररक्षक गॅप मधून चेंडू होतोय वर, येतोय चौकार. रिद्धी सिद्धी वृद्धी होती. धावसंख्या 4 ने वाढली जाते. संघाची धावसंख्या होते 67 धावा, 67. जिंकण्याकरता 7 धावांची गरज. 16 चेंडू शिल्लक.
वैयक्तिक 37 या धावसंख्येवर खेळणारा महेश या वेळेस जोरदार प्रहार क्षेत्ररक्षकाकडून होतीये भूल आणि धावा मिळतायत त्या 1 6 धावांची गरज असताना लॉंग लेगच्या दिशेने खेळलेला हा फटका चेंडू होतोय 1 बाउंड चौकार धन्यवाद डीजे अजूनही 2 धावांची गरज या वेळेस वाढलेला कॉन्फिडन्स दुणावलेला आत्मविश्वास म्हणूनच रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न तर त्यांना माहित आता आपण विजया समीप आलेलो आहोत आता इथून आपल्या संघाला काही धोका नाही आणि म्हणून त्या आत्मविश्वासाने वेगवेगळ्या फटक्यांची बरसात करण्याचा प्रयत्न या वेळेस देखना लाजवाब फटका चेंडू जातोय सीमा पार षटकार आणि या स्पर्धेतला पहिला मिळतोय तो सारंगपुरी या संघाला धन्यवाद डीजे या सामन्यातला सामनावीर म्हणून वैयक्तिक 12 चेंडू मध्ये 38 धावांची वादळी खेळी करणाऱ्या महेश सोनारे याला सामनावीर किताब दिला जातोय महेश सोनारेला मी महेशला विनंती करतो की मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे आणि व्यासपीठावरील मान्यवर सन्माननीय सुनील दादा निचिते साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा सामनावीराचा किताब 12 चेंडू आणि 38 धावांची वादळी खेळी करणाऱ्या महेश सोनारे सारंगपुरी याला आपण हा सामनावीराचा किताब देतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण यायचं आणि सन्माननीय सुनीलजी निचिते म्हणजेच बाळाशेठ निचिते यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार स्वीकारायचा आहे मित्रांनो उद्या आपण बघणार आहोत संडेचा धमाका नामवंत संघांच्या समोरच्या एकमेकांसमोर उभ्या ठाकणार रंगणार क्रिकेटचं महाबॅटल आणि याच क्रिकेटचा आस्वाद घेण्यासाठी आपण ही या उद्याच्या रविवारचा मनस्वी आनंद आणि फेअर क्रिकेटचा आनंद लुटण्यासाठी श्रद्धा स्पोर्ट्स धसई आयोजित धसई प्रीमियर लीग सन 2021 चा हा दुसरा दिवस इथे संपतोय मित्रांनो परंतु उद्या ठीक सकाळी 8:15 पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए
हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें